मोरिया आरवली संघाला यजमान संघ सामन्याला सुरुवात होते. ओमकार जरा माझ्या माईकचा आवाज दे. बघूया सामन्याला सुरुवात होणार आहे. ओके बघूया वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघामार्फत पंचांच्या वियेच्या डाव्या बाजूने मारा केलाय. पूर्ण सन्मान देतोय. एक धावानं संघाचं खातं उघडतंय मोरिया आरवली संघाचं. आणि ज्याच्यावरती दुसरा स्ट्राईकला येतो दादू, त्याच्यावरती नाक्यावर ज्याची चर्चा चालू झाली, चहा पितानी ज्याची चर्चा चालू झाली, तो दादू मोरिया आरवली संघाचा धडाकेबाज फलंदाज तो दादू. बघूया षटकारांचा पाऊस पडणारा आज अंबानीच्या मैदानामध्ये घरच्या मैदानावर काय करते बघा. सुंदर टोळलेला चेंडा, पिढ्याच्या दिशेने सुंदर असा टोळलेला चेंडा, एक चोटी धाव घेतोय. एक धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 2. बिनबाद 2. मोरिया आरवली बाबू विघ्नेश उर्फ बाबू भेटबंच विवेकच्या डाव्या बाजूला मारा करतोय बाबूसाठी. बघूया बाबू कसा समाचार देतोय. सुंदर टोळलेला चेंडा स्टेटच्या दिशेने मारला चेंडू थोडीशी अडचण येते. काय घडतंय बघूया. आणि या चोरट्यात 2 धावा. 1+1 अशा 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरकले. 4 वर जाऊन पोहोचतोय तो यजमान संघ म्हणजेच मोरिया आरवली. शेवटची 3 चेंडू शेषत खापडेवाडी संघाकडून पंचांच्या डाव्या बाजूने मारा केला जातो. चेंडू टाकलाय बाबू डाऊन तो ठरवलाय. झेल ठरतो काय बघूया. झेल सुटलाय. 1 धाव पूर्ण केले. 2 धाव पूर्ण केलेले आहे. 2 धावेवर समाधान मानायला लागते. बाबू याला झेल सुटलाय. जसं आपण म्हणतो पकडो कॅच जितो मॅच, तसं घडत नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाबूसाठी उत्तुंग मारण्याचा आणि हा गगनचुंबी षटकार 6 धावेनं संघाचं धाव फलक पुढे सरकतंय. मोरिया आरवली पोहोचतोय 12 वर. पहिलं षटक प्रगती पथावर असताना खापडेवाडी संघाकडून सुंदर असा मारा करताना दिसतोय. बाबूसाठी पुढचा चेंडू बघूया. बाबू कसा समाचार घेतोय. पुन्हा एकदा बाबूला अंतर मारलाय. झेल टिपतो का बघूया. आणि अचूक झेल टिपलाय. पहिला धक्का बसतोय मोरिया आरवली संघाला. बाबूच्या स्वरूपात बाबू बाद होतोय. तंबू मध्ये परततोय तो बाबू. जे घडायला नको होतं तेच घडलंय. फार मोठा धक्का आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक देखील खापडेवाडी संघाकडून पहिलं षटक संपल्यानंतर मोरिया आरवली संघाची धावसंख्या आहे ती 1/12. बाबूच्या जागा घेण्यासाठी येतोय तो किरण लांबे. परंतु नॉन स्ट्राईकला असणार आहे. हात बांधले गेले. स्ट्राईकला आलाय तो दादू. त्याच्यावर पैशाची उधळण केली जाणार आहे तो दादू. बघूया काय करतोय. पुन्हा एकदा विवेकच्या मेंढपंच विवेकच्या डाव्या बाजूने मारा करतोय तो दादूसाठी खापडेवाडी संघाकडून पहिला चेंडू. आणि हा सोडी चेंडू अवंत धावामध्ये भर पडते. 1 धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या बनते ती 13. पुन्हा एकदा दादूला त्याच्यावर पैशाची उधळण लावले आणि हा गगनचुंबी षटकार 6 धावा. मोरिया संघ पुढे वाढतोय. 3 चेंडू मला वाटतं शिल्लक असा तो पंचांचा इशारा येतोय. तिचा जागा घालण्यासाठी आलाय तो प्रशांत. बघूया समोरच्या संघाला प्रशांत करतो का. 1 चोटी धाव घेतोय. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 26. 26 2 विकेट. मोरिया आरवली. पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. पुन्हा एकदा सुंदर वाढलेलं मोठं काय करतो बघा. किरण बाद होतोय. स्वतःचा या ठिकाणी बलिदान देतोय तो किरण. 3रा धक्का बसतोय तो मोरिया आरवली संघाला. बॅट्समनची फळी काय कमी आहे. दोन्ही धडाकेबाज फलंदाज स्फोटक फलंदाज प्रशांत आणि स्वप्नील उर्फ सोप्या. मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पंचांचा इशारा येतोय. बघूया स्वप्नीलसाठी पुढचा चेंडू. सुंदर टोळलेला चेंडा गॅप बघून मारलेला चेंडू आहे. पण 1 चोटी धाव घेण्यासाठी थांबवू शकत नाही. दरम्यान षटक देखील संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मोरिया आरवली संघाची धावसंख्या झाली ती चेंड झाली. पंचांच्या उजव्या बाजूला आलाय कापडेवाडी संघाकडून. पुन्हा एकदा उत्तम मारण्याचा प्रयत्न. झेल टिपतो काय. झेल टिपतो काय झालं.
पण तिकडून काय सांगतायत आवडे ना बात आहे. दुसरा धक्का बसतोय तो मोरिया संघाला हरवलेला यजमान संघाला. धाव संख्या झाली ती 25 25. लास्ट 2 विकेट. त्याला पाणी द्या तिकडे पाण्याची बॉटल घेऊन ठेवा एक. मंडळाचे ऑलिंपियर ज्या संघाकडून यजमान संघाला म्हणजे मोरिया आरवली संघाला स्वप्नीलसाठी सुंदर टाकला चेंडू आणि स्वप्नील देखील बाद होतोय. आता मात्र या ठिकाणी मोरिया आरवली संघ अडचण येतोय. सामन्यामध्ये काही ना काहीतरी वेगळं घडताना दिसतंय. शेवटचा मला वाटतं काही चेंडू शिल्लक आहेत. पंचांचा इशारा येतोय. सुंदर टोळा चेंडू आले चांगल्या शतकचा बॉल मिळतोय आणि सुंदर असा या ठिकाणी थ्रो आलाय. एक मी धावसंख्या वाढते मोरिया आरवली संघाची यजमान संघाची. 28. प्रशांत उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न आणि प्रशांत देखील बाद होतोय. आता मात्र अडचणीत येणार आहे तो मोरिया यजमान संघ आरवलीचा. चांगले फलंदाज बाद झाले. मला वाटतं अर्धशतक फलकावं लागेल की काय पण तसं घडत नाही. माझ्या भविष्यवाणी खोटी ठरताय का काय. सुंदर फटका चेंडू सुंदर मारलेला फटका आहे. एक धाव पूर्ण केले एकाच धावेवर समाधान मानायला लागते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. बघूया उत्तुंग मारलेला फटका आहे. गगनचुंबी षटकार जे पाहिजे होतं तेच या ठिकाणी घडतंय आणि हा षटकार मिड ऑफच्या दिशेने मारलेला आहे. 6 धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 35. 35. बघूया पुन्हा एकदा सुंदर टोळी चेंडू काय करतोय बघूया. बाउंड्री किती धावा डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. दरम्यान षटक देखील संपतंय. तिसरं षटक संपलंय. 3 चेंडू मला शिल्लक असं तर 5चा इशारा येतोय. तिसरा जागा घालण्यासाठी आलाय तो प्रशांत. बघूया समोरच्या संघाला प्रशांत करतो का. 1 चौथी धाव घेतोय. 1 नी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 26. 26. तिला 2 विकेट्स. मोरिया आरवली. पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. पुन्हा एकदा सुंदर मारलेलं मोठं काय करतो बघा. किरण बाद होतोय. स्वतःचा या ठिकाणी बलिदान देतोय तो किरण. तिसरा धक्का बसतोय तो मोरिया आरवली संघाला. बॅट्समनची फळी काही कमी नाही. दोन्ही धडकेबाज फलंदाज स्फोटक फलंदाज प्रशांत आणि स्वप्नील उर्फ सोप्या. मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5चा इशारा येतोय. बघूया स्वप्नीलसाठी पुढचा चेंडू. सुंदर टोळ्याला गॅप बघून मारलेला चेंडू आहे पण 1 चोटी धाव घेण्यासाठी थांबवू शकत. दरम्यान षटक देखील संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मोरिया आरवली संघाची धावसंख्या झाली ती संघाकडून यजमान संघाला म्हणजेच मोरिया आरवली संघाला स्वप्नीलसाठी सुंदर टाकला चेंडू आणि स्वप्नील देखील बाद होतोय. आता मात्र या ठिकाणी मोरिया आरवली संघ अडचण येतोय. सामन्यामध्ये काही ना काहीतरी वेगळं घडताना दिसतंय. शेवटचा मला वाटतं काही चेंडू शिल्लक आहेत. 5चा इशारा येतोय. सुंदर टोळा चेंडू आले चांगल्या शतकचा बॉल मिळतोय आणि सुंदर असा या ठिकाणी थ्रो आलाय. 1 नी धावसंख्या वाढते मोरिया आरवली संघाची यजमान संघाची. 28. प्रशांत उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न आणि प्रशांत देखील बाद होतोय. आता मात्र अडचणीत येणार आहे तो मोरिया यजमान संघ आरवलीचा. चांगले फलंदाज बाद झाले. मला वाटतं अर्धशतक फलकावं लागेल की काय पण तसं घडत नाही. माझ्या भविष्यवाणी खोटी ठरताय का काय. सुंदर फटका चेंडू सुंदर मारलेला फटका आहे. 1 धाव पूर्ण केले एकाच धावेवर समाधान मानायला लागते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. बघूया उत्तुंग मारलेला फटका आहे. गगनचुंबी षटकार जे पाहिजे होतं तेच या ठिकाणी घडतंय आणि हा षटकार मिड ऑफच्या दिशेने मारलेला आहे. 6 धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 35. 35. बघूया
पुन्हा एकदा सुंदर टोळीचे काय करतोय बघूया. बाउंड्री किती धावा. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. दरम्यान षटक देखील संपतंय. तिसरं षटक संपलंय. तो खापरेवाडी संघानं स्ट्राईकला बघूया. स्ट्राईकला आलाय तो ओमकार. डाऊन का फलंदाज असणार आहे आणि नॉन स्ट्राईकला तो आर्यन. आर्यन आणि ओमकारची जोडी, सलामीची जोडी मैदानामध्ये आले. बघूया काय घडतंय. 18 चेंडू 37 धावा. विघ्नेश उर्फ बाबू विवेकच्या डाव्या बाजूने मारा करतोय. सुंदर टोळीकडे झेल टिकतो का बघूया आणि झेल सुटलाय. 26 हातामधून झेल सुटलाय. मोठे धाव दोन घेतले. श्री गणेशा होतोय तो खापरेवाडी संघाचा. 2 धावण्या. सुंदर टोळी आहे. सुंदर चांगला शतरक्षण बघायला मिळतंय. 2 धाव्या थांबवू शकत नाही. 2 धावेने धावसंख्या होती ती 4. बिनबाद 4 खापरेवाडी संघ. चिपळूण तालुक्यातून आलेला संघ आहे. चांगले या ठिकाणी पंच म्हणून काम पाहतात ते विवेक. मेन पंच काम पाहणार विवेक. बाबूचा पुढचा चेंडू सुंदर ठरवलेला आहे. झेल टिपतो काय बघूया आणि दादूने चुक झेल टिपलाय. ओमकार बाद होतोय. पहिला धक्का बसतोय तो खापरेवाडी संघाला. धावसंख्या येते 4 या धावसंख्येवर पहिला धक्का बसतोय. ए बच्चे लोग बीच में भागने का नहीं, बाजू में खड़ा रहने का. उधर कौन है गेट पे, अंदर छोड़ने का नहीं बच्चे लोग को. चला सामन्याकडे बोलूया. बाबूने देखील साईड चेंज केली. विवेकच्या उजव्या बाजूने वारा करणार आहे पारस. गेल्या वर्षी देखील त्यांनी चांगली या ठिकाणी फलंदाजी केली होती तो पारस. बाबूचा पुढचा चेंडू सुंदर टोळा काय करते बघूया. सूरज थोडस हो रक्षक सूरज थोडस लटकडताना दिसतोय. 1 धाव मिळते. 1 नाही धावसंख्या झाली ती 5. 1 बाद 5 खापरेवाडी संघ. सुंदर टोळा चेंडू आहे. क्षेत्ररक्षण मध्ये मिळते. गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. परंतु आता किती वाजले. 2 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे बाबूचा. धावसंख्या झाली ती 7. 1 बाद 7 खापरेवाडी संघ चांगला आक्रमण करतोय. 37 धावांचं लक्ष आहे. चांगला सुद्धा बुद्धीचा खेळ असं म्हणतो. काय करतो बघा या ठिकाणी. पंचांचा इशारा काय येतोय. दाद मागली जाते. बघूया पंचांचा निर्णय काय येणार आहे. थांबून निर्णय दिला तरी चालेल पण तो योग्य तो निर्णय द्यायचा आहे. 1 धाव आताची अपील फेटायला गेलाय. 1 धावसंख्या वाढते. दरम्यान षटक देखील संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खापरेवाडी संघाची धावसंख्या झाली ती 1 बाद 8. 1 बाद 8. आर्यन बघूया पुन्हा एकदा सलामी देण्यासाठी आलाय. प्रशांत सुंदर टोलवलेला चेंडू आहे. झेल टिपतो किरण लांबे की बघूया आणि झेल टिपला. आर्यन बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय तो सुंदर संघाला. खापरेवाडी संघाला दुसरा धक्का बसलाय. धावसंख्या झाली ती 8. 8 म्हणजे एका संघाची लागणार वाट. 3 मात्र शंका नाही. 8 हा आकडा असा आहे. हा कशा सगळ्यामध्ये गुंतलेला आहे. गुंतागुंती म्हणतात तो 8 आकडा नक्कीच वाट लागली. बघूया 2 या ठिकाणी बळी मिळवले मोरिया संघानं. प्रशांतचा पुढचा चेंडू सुंदर टाकण्याचा प्रयत्न परंतु सोयी जातोय. अवंतर धावामध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती 9. पुन्हा एकदा सोयी चेंडू. धावसंख्या झाली ती 10. आता मात्र सुंदर टोळा त्या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चांगल्या क्षेत्रांमध्ये पाहायला मिळत नाही परंतु 2 धावा. धावसंख्या झाली ती 12. बघूया प्रशांत मेन करतो. वेगच्या उजव्या बाजूला मारा करतोय आणि पुन्हा एकदा सुंदर टोलवलेला चेंडू आहे आणि हा गगन तुम्ही षटकार सतपणे असा एखादा आपण कानफडीत मारतो तसा खाडकन आवाज आलेला आहे. कधी चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला समजलं सुद्धा नाही. धावसंख्या झाली 18. पुन्हा एकदा पुढे चेंडू आहे. लेगच्या दिशेने फिरवलाय. प्रशांतच्या हातामध्ये गेलेला चेंडू आहे आणि एकच धावेवर समाधान मानायला लागतंय.
धावसंख्या 1 दी वाढले. धावसंख्या झाली ती 19. पुन्हा एकदा सुंदर टोललेला चेंडू आहे, तीरांच्या हातामध्ये गेलेला आहे आणि हा पुन्हा एकदा पुढील धक्का बसतोय. हे घडायला नाही पाहिजे होतं तसंच घडत चाललंय. पारस मैतंबू मध्ये परततोय. धाव संख्या झाली की 19. 37 धावांचं लक्ष्य. दुसरं षटक प्रशांत भुवन यांचा प्रगती पथावर असताना मोरिया चषक चालू आहे. पुन्हा एकदा सुंदर टोलवण्याचा प्रयत्न आहे, परंतु निकल्याच्या सुरुवातीला दरम्यान षटक देखील संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर खापरेवाडी संघाची धाव संख्या झाली ती 20. धाव संख्या झाली ती 20. 6 चेंडू आणि 17 धावा. बघूया कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. ह्या गोलंदाजावरती मौर्या संघाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. कोणाच्या हातामध्ये जबाबदारी दिली, दादूच्या हातामध्ये दिल्या. त्याच्यावरती आज मी देखील चॉईस केलर त्याला घेतलाय, तो दादू. बघूया कित्येक सामने त्याने खिचून आणले आणि आताच ज्याने षटकार मारलाय सुजल. बघूया सहजपणे षटकार मारला होता. बघूया 17 धावा 6 चेंडू मध्ये जमवतो काय. दादूचा फुलटा चेंडू उत्तुंग मारलाय, झेल टिपतो किरण लांबेगी बरोबर आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. थोडासा ताकदीचा नाही म्हटलं तरी युक्तीचा उपयोग करायला पाहिजे होता, कारण बरेच षटकार या ठिकाणी युक्तीने मारले जातात. क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे. 5 चेंडू आणि 17 धावा. अतिशय रोमांचक सामना. दादू उत्तुंग पटकवलाय, बाबूच्या हातामध्ये गेलाय, पुन्हा एकदा फलंदाज बाद होतो. नाही आता असं चालणार नाही. एवढी बॅट लेवलला घेऊन चालणार नाही. ज्यावेळी तुमच्या छातीच्या लेवलला बॅट असेल तेव्हा सहजपणे षटकार जातो, कारण हा 26 वर्षाचा अनुभव आहे. दादूचा पुढचा चेंडू आणि हा 9 चेंडू. 1 धाव वाढते. 21. पुन्हा एकदा उंच टोलवलाय, बाबूच्या हातामध्ये चेंडू पुन्हा एकदा झेल टिकतो. थोडासा दबावाखाली आलेला संघ दिसतोय. 18 चेंडू मध्ये 37 धावा काही जास्त नव्हत्या, पण थोडासा दबावाखाली आलेला संघ कापरेवाडी. सुद्धा टोलवला दादू याने आणि हा देखील रनआउट होतोय. दादूने मात्र आपले जादू दाखवले. दादूने आपली जादू या ठिकाणी आपल्या, कारण यजमान संघ आहे त्याचं घरेलं मैदान आहे, घरचं मैदान आहे. त्याला माहिती आहे उंच चेंडू कुठला येणार, खाली चेंडू कुठचा बसणार. पुन्हा एकदा उत्तुंग बाबूला चेंडू दिसला का नाही आणि पुन्हा एकदा बाबूने सलग 3 झेल टिपले. कापरेवाडी संघ थोडासा अडचणीत आलेला दिसतोय, परंतु क्रिकेट हा क्रिकेटच आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत विजयी घोषित केला जात नाही आणि अशा तऱ्हेनं मोरिया संघ विजयी होतो. विजयी संघाचं जे पराभूत संघाचं कापरेवाडी संघाचं देखील हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत देतो. आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. एवढं 20 दहशत आला, तोच दरारा पराभवाने